आज करूया रव्याचा ढोकळा. तर मी जाडा रवा घेतला आहे, तो मी मिक्सरला वाटून घेते. 2 चमच तांदळाची पिठी, 1 इनो आणि 1 लिंबू. पण आज दही वापरायचं नाही, बिना दह्याचा रव्याचा ढोकळा करूया आपण. आणि पाणी. वाटलेला रवा मी या भांड्यात काढून घेते. आणि 2 चमच तांदळाची पिठी, ती पण मी रव्यात मिक्स करून घेते. आणि चवीनुसार मीठ. ज्या वाटीने मी हे घेतलं होतं की पाण्याला मी वापरले, 1 वाटी घेतले. बघूया किती पाणी लागतं याला. एक लिंबू पिळते. ते पण चांगलं मिक्स करून घेते. तसंच 5-6 मिनटं आपण ठेवूया. रवा आहे ना, तो जरा फुगू दे म्हणून 5 मिनटं मी ठेवून देते झाकून. हे बघा, आता असा फुलला आहे 5-6 मिनटानंतर. आता अजून थोडं पाणी हवं. एका वाटीतलं मी पूर्ण पाणी मला नाही लागलेलं, थोडंसं राहिलं आहे, तेच टाकूया. त्यात बघूया किती लागतं आहे पाणी. ते पूर्ण वाटी लागते की त्यातलं थोडं कमी करायला लागतं. पर्यंत पाणी ठेवलं आहे मी इकडे, तयार करून ठेवलं आहे. आता मी पाणी पण गरम करायला ठेवलं आहे. पाणी पण तयार आहे. आणखी भांडं पण तयार आहे, त्याला मी चांगलं तेल लावून तयार करून ठेवलं आहे. असं मिश्रण झालं पाहिजे. दही न घालता मी केलं आहे. आणि ह्या वाटीने 1 वाटी पूर्ण रवा घेतला होता. फक्त 1 चमच फक्त यातलं पाणी उरलं आहे. 1 वाटीला 1 वाटी रव्याला 1 वाटी पाणी पाहिजे. फक्त थोडंसं 1 चमचच उरलं. आता मी इनो टाकून घेते आणि एकदा करू शकता. थोडंसं ॲक्टिव्ह होण्यासाठी थोडंसं पाणी, किंचितसं. रवा चांगला असा फुलला आहे. आता आपण त्या भांड्यात टाकूया आणि पॅक करून घेतला. थोडासा वरून रेड कलर असा छान वाटतो ना, म्हणून थोडासा वरून असं मारला. आता आपण उकडायला ठेवून दिले. आता ते 13-14 मिनटानंतर ओपन करून बघू आपण. झाले 13 मिनटं. आता आपण ओपन करून बघूया. मस्त फुललंय, छानपैकी क्लीन आलाय. फुललेला तर छान दिसतोय. बघूया आपण. पूर्ण क्लीन आहे कसं आहे. हा बघा, पूर्ण व्यवस्थित शिजलेला आहे ढोकळा. आता आपण तो काढून घेऊया. 10 मिनटं रेस्ट होऊ देतो. झालाय थंड ढोकळा. आता आपण तो काढून घेऊया. आणि आता तो मी त्या भांड्यातून काढून घेते. असा सॉफ्ट असा बिना दह्याचा. आता आपण त्याचे पीसेस काढूया आणि तडका देऊया. आता फोडूया. राई तडतडू दे. राई तडतडले, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता हे सगळं आपण इथे टाकून घेऊया. तयार आहे ढोकळा. फोडणी पण दिली आहे चांगली मी. बघूया आपण कसा फुगला व्यवस्थित झाला आहे. तो बघा, मस्त असा जाळीदार, बिना दह्याचा. दही न टाकता फक्त लिंबू पाणी. पण ढोकळ्यासाठी एक चटणी करूया. पुदिना आणि कोथिंबीर, जरासं आलं, छोटे 4 लसणीच्या पाकळ्या आणि छोट्याशा 2 हिरव्या मिरच्या. आणि मी फुटाणे घेतले. फुटाणे आणखी एक टाकते. चवीनुसार मीठ, थोडंसं पाणी. असे करून मी ही मिक्सरला वाटून घेते आता.
आणि थोडंसं लिंबू पिळते मी आंबटपणा येण्यासाठी. परत वाटून घेते मी. हे बघा, अशी ढोकळा आणि अशी चटणी.